हसणं अर्थात निर्मळ हसणं हे माणसाला देवाने दिलेलं वरदान आहे. हसण्याच्या मागं मात्र सहानुभूती हवी. गमावलं म्हणून रडतो तसं कमावलं म्हणून हसतो म्हणाल तर मात्र ते भेसूर हसणं. सगळ्यात जर कुठलं हसणं उत्तम असेल तर माणूस स्वतःच्या फजितीला स्वतः हसतो आणि ती कथा सांगून लोकांना हसवतो ते हसणं. दुसऱ्याला हसताना कुठेतरी मीपणाला सुख मिळतं, पण स्वतःलाच हसण्यामध्ये माणूस अहंकारी क्षुद्रतेच्या पलीकडे जातो. म्हणून ते हसणं सगळ्यात सुंदर आणि असल्या या सुंदर पातळीवर हसवता येणं हे मात्र फारच कठीण काम असतं. दुसऱ्याची तारांबळ उडालेली सांगण्याऐवजी स्वतःची कशी उडाली हे सांगणारा माणूस जो हशा पिकवतो ते पीक शुद्ध असतं, सकस असतं.